लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. माणुसकीची भिंत पुसत भगीरथ पुरस्काराने सन्मानित. संस्थेच्या वतीने 2022 भगीरथ पुरस्कार व रोख रक्कम 10,000 रुपये. बातमी यवतमाळ येथून. आम्ही यवतमाळकर ज्येष्ठ नागरिक मंडळ व स्वर्गीय माधुरी पद्माकर महाजन सेवाभावी संस्था यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यातील अविकसित क्षेत्रातील समाजाची सेवा देणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्याचा पायंडा पडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुसद येथील माणुसकीची भिंतचे संस्थापक गजानन जाधव व त्यांची टीम दररोज ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सकाळ संध्याकाळ गरजू लोकांना अन्नदान, फळवाटप व शहरातील नैसर्गिक आपत्तीत झळ पोचलेल्या आपत्ग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणारी, भाऊबीज, रक्षाबंधन सारख्या सणात अनाथ व गोरगरीब महिला व पुरुषांना नवीन कपडे, मिष्ठान्न, भोजनाची व्यवस्था माणुसकीची भिंत करीत आलेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 2022चा भगीरथ पुरस्कार व 10,000 रुपये बक्षीस माणुसकीच्या भिंतीला जाहीर झाला होता. पण 2022 भगीरथ पुरस्काराचा कार्यक्रम लॉकडाऊन असल्यामुळे तो पुरस्कार यावर्षी 16 मार्च 2026 रोजी माणुसकीची भिंत सदस्यांना देण्यात आला आहे. 2022ला पुरस्काराचे 10,000 रुपये संस्थेच्या खात्यातच जमा होते. भेटलेल्या पुरस्काराच्या पैशाने 2022 मध्ये पुसद परिसरातील हजारो गरजवंतांना लॉकडाऊनमध्ये किराण्याची खूप आवश्यकता होती. ती पाहता संस्थेने त्या पैशाच्या किट वाटप केल्या. हे मोठ्या प्रमाणात किट वाटपाचे काम पाहता नंतर पुसद परिसरातील दात्यांनी माणुसकीच्या भिंतीला किराणा किट करता मदत केली. जवळपास 45 क्विंटल गहू, 30 क्विंटल तांदूळ व तेल, चटणी, मीठ, हळद, इतर किराणा अन्नदान किट वाटप करण्यात आल्या होत्या. निस्वार्थाने सुरुवात केली तर कोणतेच काम छोटे राहत नाही. आपणही सढळ हाताने माणुसकीच्या भिंतीला हातभार लावित राहिल्यास अन्नदानाच्या कार्यात कधीही खंड पडणार नाही, असे भावोद्गार अध्यक्ष गजानन जाधव यांनी व्यक्त केले. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.